तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि फ्री ऑनलाईन क्लासेस आपले सुरू आहेत. म्हणजे फ्री शिवण क्लासचा हा 9वा व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हुक कसे लावायचे, प्रॉपर पद्धतीने हुक कसे लावायचे किंवा जी लूप्स बनवतो, लूप्स आपण पट्टीवरती बनवतो मिशनवरून, तर ते तसं न करता हातावरती कसे बनवायचे म्हणजे ते व्यवस्थित राहतील. ब्लाऊजचं जे कापड आहे ते अजिबात खराब होणार नाही. त्यासाठी हातावरती लूप्स कसे बनवायचे ते पण आपण बघणार आहोत. आणि पुढे आपण पिको म्हणतो ना, त्या पद्धतीने इंटरलॉक कसं करायचं ते पण हातावरती कसं करायचं ते बघणार आहोत. तर खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर काही शिकता येईल. फक्त ह्याच ब्लाऊजसाठीच नाही, तर कोणत्याही पद्धतीचा तुम्ही ब्लाऊज शिलाई करणार असाल तर त्यासाठी हुक प्रॉपर पद्धतीने, प्रोफेशनल पद्धतीने कसे लावायचे ते सुद्धा तुम्हाला समजेल. लूप्स कसे बनवायचे असतात किंवा इंटरलॉक कसं करायचं. म्हणजे बरेचसे कपडे असे असतात की त्याचे धागे निघतात आणि धागे निघत असतील, आपल्याकडे पिको करणारी किंवा इंटरलॉक होणारी मशीन नसेल तर हातावरती सुद्धा आपण कसे करू शकतोय तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. बघा, हुक लावण्यासाठी आपण जी हुकपट्टी असते ती अशी फोल्ड करायची आणि कडेला 2 टिक मार्क करायचे आहे, मध्यावरती 2 टिक मार्क करायचे आहेत आणि नंतर अजून एक घडी आपण द्यायची आणि नंतर त्या मध्यावरती अजून एक टिक मार्क द्यायचे आहे. असे तुम्ही हुक जवळजवळ लावू शकता. परफेक्ट अंतर होतं. जर तुम्हाला असं नको असेल तर 1.5 इंचावरती टेपने तुम्ही माप घ्या आणि व्यवस्थित ते हुक लावू शकता. ही एक पद्धत झाली. आता तिसरी पद्धत अशी की जी हुकपट्टी आहे ती मोजून घ्यायची करेक्ट किती आहे आणि समान अंतरावरती नंबर्स कोणते समान येतात त्या समान अंतरावरती तुम्ही हुक लावू शकता. तर हुकपट्टीमध्ये आपण 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त हुक लावू शकतो. कमीत कमी 5 हुक लावू शकतो. तर हे बघा, आता आपण लूप्स कसे बनवायचे ते पाहतोय. तर लूप्सचे पॉईंटसुद्धा मी हुकपट्टीबरोबरच देऊन घेतलेले आहेत. तर आपण बघतोय हातावरती कसं लूप्स बनवायचं. तर हे बघा, सुई खालच्या भागाकडून मी वरती काढले आणि नंतर जो लूप्सचा एंडचा भाग आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण टिक मार्क केलेलं होतं त्या ठिकाणी सुई घालून पहिल्या ठिकाणी म्हणजे जो पहिल्यांदा आपण थ्रेड पहिल्या बाजूने काढलेला आहे त्या ठिकाणपर्यंत न्यायचं आणि इथंच आपल्याला गाठी मारून घ्यायच्या आहेत. हे कसं मी घातलेलं आहे ते लक्षात ठेवा. एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने जर लूप्स बनवले तर ब्लाऊज मस्त दिसतो आणि विशेष म्हणजे ब्लाऊज खराब होत नाही. जर तुम्ही मशीनवरती लूप्स बनवले तर तो कपडा काही दिवसांनी खराब होऊन जातो. म्हणजे काय होतं की सारखे हुक घालून घालून तिथला भाग पूर्ण डॅमेज होऊन जातो. म्हणजे ते कापड फाटतं किंवा बसकतं. तर त्यासाठी तसं कापड खराब होऊ नये म्हणून आपण असे हातावर लूप्स बनवायचे आहेत. जर भारीतली साडी असेल तर त्या साडीचा ब्लाऊज स्टिच केल्यानंतर हातावरतीच लूप्स बनवून घ्या. हातावरती लूप्स बनवण्याची ही पद्धतसुद्धा सोपी आहे आणि विशेष म्हणजे ब्लाऊज आपला खराब होत नाही. त्यामुळे असे हातावर लूप्स बनवायला शिका. मशीनवरती ज्यावेळेस आपण करतो ते इझी आहे पण लाँग लास्टिंग नाही. त्यामुळे ब्लाऊजचे बरेचसे धागे निघू शकतात आणि पुढचा लूक आहे तो काही दिवसांनी खराब होऊन जातो. त्यासाठी असे हे लूप्स बनवून घ्यायचे आहेत फ्रेंड्स. तर जेवढं अंतर तुम्ही केलेलं आहे लूप्ससाठी त्या अंतरावर कवर होईल एवढ्या गाठी आपण ह्याच्यावरती मारून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही एम्ब्रॉयडरी वगैरे हँड एम्ब्रॉयडरी शिकला असाल तर त्याच्यामध्ये हे धाग्याचं जे स्टिचिंगचा प्रकार आहे तो सुद्धा शिकवला जातो. म्हणजे मी जे क्लासेस घेतले होते एम्ब्रॉयडरीचे त्याच्यामध्ये सुद्धा मी हे शिकवलेलं आहे. तर हे बघा, असे हे आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहेत. कमीत कमी 15 वेळा जरी तुम्ही ह्या गाठी मारल्यात तरीसुद्धा बस होऊन जाईल आणि जर अंतर तुम्ही जास्त घेतलं असेल तर थोडं जास्त वेळा तुम्हाला करावं लागेल. तर हे बघा, काय करायचं आहे, हे असं पकडून ठेवायचं आणि सुई फक्त ओढून घ्यायची आहे. सुई ओढून घेतल्यानंतर व्यवस्थित त्या ज्या गाठी आहेत त्या फिक्सपणे त्या लेअरमध्ये बसतात. म्हणजे जेवढं अंतर आपण घेतलेलं आहे त्या अंतरामध्ये बसतात. तर इथं पहा, असं हळूहळू आपण हा दोरा ओढायचा आणि व्यवस्थित ते फिक्स होऊन जातं. जेवढं आपल्याला टाईट करायचं आहे, लूज करायचं आहे ते आपल्याच हातामध्ये असतं. तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा. हे एकदा करून बघा. जुन्या कपड्यावरती हे करून बघा. आता तुम्हाला परफेक्ट लक्षात येण्यासाठी मी इथं वेगळ्या कलरचा दोरा वापरलेला आहे. जर मी मॅचिंगच दोरा वापरला असता तर तुम्हाला जास्त समजलं नसतं कशा गाठी मारलेत किंवा कसं लेअर मी घेतलेत. त्यासाठी मी इथं लाल कलरचा दोरा घेतला आहे. तर मी हे तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, याचा लुक असा आहे. तर ह्याच्यामध्ये हुकसुद्धा इझिली बसतात
आणि मस्त आहे हे, म्हणजे करायला पण सोपं आहे आणि लाँग लास्टिंगचा जर विचार केला ब्लाऊजचा तर त्यासाठी सुद्धा चांगलं आहे. लास्ट आपण बॅक साईडला सुई घ्यायची आणि इथे एक गाठ मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीच्या 2 गाठी मारून घ्यायच्या, व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ते कात्रीने कट करून टाकायचं. आणि दुसरे लूप्स बनवायचं असेल तर हे कट करायचं नाही, पाठीमागच्या साईडने तसा दोरा दुसऱ्या लूप्सपर्यंत घेऊन जायचा आहे आणि नंतर दुसरा पण पॉईंट आपण असाच कवर करायचा आहे. तर आता हे एक प्रकारचं झालं. तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लूप्स कसे बनवतात ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर हा भाग एम्ब्रॉयडरीचा आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण हँड एम्ब्रॉयडरी शिकतो त्यावेळेस हा प्रकार शिकवला जातो. तर आता हे बघा, हे एकदम साध्या पद्धतीने लूप्स बनवतात ती पद्धत आहे. तर ही पद्धत एकदम सोपी आहे, कोणीही पटकन अशा पद्धतीने लूप्स बनवू शकाल. तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणती पद्धत चांगली वाटते त्या पद्धतीने तुम्ही बनवा. तर इथं बघा, खालच्या साईडने सुई काढून जो लूप्सचा एंडचा पॉईंट आहे त्या ठिकाणी सुई मी घातलेली आहे आणि असे हे 2 लेयर बनवून घ्यायचे. तर एकदम सोपं आहे हे बघा, 2 लेयर फक्त आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत आणि नंतर ह्याच्यावरती सिम्पली गाठी मारून घ्यायच्या. तर गाठी किती आणि कशा मारायच्या बघा, जोपर्यंत हा कवर होत नाही भाग तोपर्यंत गाठी मारत राहायचं आहे. फक्त काय करायचं, सुई इकडून घ्यायची आणि दोरा त्याच्यामध्ये घालायचा, हे बघा असं, आणि गाठ आपली बसेल. तर एकदम सोपं आहे हे, पण तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. पण मला वाटतं पहिली पद्धत चांगली आहे, म्हणजे फटाफट आपला तो लेयर तयार होतो आहे. आणि फ्रेंड्स, पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती आत्ता सध्या तरी फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. तुम्हाला 0पासून शिवण क्लासची पूर्ण माहिती या चॅनलवरती भेटेल आणि सगळं काही सविस्तर शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहिल्यापासूनचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. अजून इथून पुढे सुद्धा तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतची सर्व माहिती आपल्या चॅनलवरती भेटणार आहे. रोजचे येणारे व्हिडिओज न चुकता बघा. प्रत्येक व्हिडिओमधून शिकण्यासाठी भरपूर काही भेटते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बरेचसे पॉईंट सांगत असते, ते जर तुम्ही लक्षात ठेवलं तर स्टिचिंग करणं अगदी सोपं होऊन जाईल तुमच्यासाठी, काहीसुद्धा अवघड वाटणार नाही. बऱ्याच जणांना वाटतं की शिलाई म्हणजे जास्त किचकट असं काम आहे, शिलाई म्हणजे डोकंदुखी आहे, शिलाई म्हणजे मापं कशी घ्यायची, खूप असं त्रास होतो आहे, म्हणजे कशाचं माप कशाला काहीच कळत नाही. पण आपले हे फ्री ऑनलाईन क्लासेस जर तुम्ही अटेंड केलं तर तुम्हाला समजेल की शिलाई म्हणजे काहीच नाही, किती सोपं आहे हे, आपण काहीही करू शकतो आहे. म्हणजे एकदा का आपण ब्लाऊज कसा शिलाई करायचा, कसा कट करायचा शिकलो की प्रत्येक ब्लाऊजची शिलाई तुम्हाला इझिली जमू शकते. कटिंग वेगवेगळी असते, पण बाही कशी जोडायची, क्रॉसपट्टी कशी जोडायची, हुक कसे लावायचे, लूप्स कसे बनवायचे, ही तर टेक्निक सगळ्या ब्लाऊजमध्ये सेमच असते फ्रेंड्स. तर इथं पहा, दुसऱ्या पद्धतीचा लूप्ससुद्धा बनून तयार आहे. तर ह्याचा लूक बघा असा येतो आहे. तर हे सुद्धा दिसायला मस्त दिसते. आता पहिला आपण लाल कलरच्या दोऱ्याने केलेला आणि आता हा मी जांभळ्या कलरच्या दोऱ्याने केला आहे, कारण की दोन्ही सेम असतं तरी पण कळलं नसतं, त्यामुळे वेगवेगळा कलर वापरलेला आहे. आता हुक कसे लावायचे प्रोफेशनल पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवते. बऱ्याचदा काय होतं की हुक लावताना हुक लावायलाच आवडत नाहीत. बऱ्याच ताईंना असं वाटतं की हुक लावणं हे प्रोसेसच नको आहे. तर हे बघा, हुकचे जे पॉईंट आहेत ते आपण असे व्यवस्थित टिक मार्क करायचे आणि लास्ट जी आपली टीप आहे त्या टीपपासून हुक लावायचे आहेत. म्हणजे हुकची पट्टी आहे त्याच्या पुढे हुक येता कामा नये, त्याच्या आतमध्येच थोडा हुक सेट करायचा आहे. इथं मिशनची सुई घ्यायची आणि असं हे होल पाडून घ्यायचं आहे, हे बघा. आणि हुक ज्या पद्धतीने मी ह्याच्यामध्ये सेट करून घेते त्याच पद्धतीने तुम्ही सेट करण्याचा प्रयत्न करा. हे बघा, आपल्याकडच्या बाजूला मी असा हुक लावलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये ते टोक घालायचं आणि हा हुक अलगदपणे आपल्याला उलटा करायचा आहे. हे बघा, असा उलटा करून घ्यायचा. हे व्यवस्थित फिक्स होतं आणि हुक आपले अजिबात हालतसुद्धा नाहीत आणि एकदम मस्त दिसतात. आता दुसऱ्या पण पॉईंटवर मी तसंच करते. मिशनची सुई घेतली आहे आणि लास्टची जी टीप आहे आपली हुकपट्टीच्या तिथली, त्या टिपपासून आपण असं हे वरती काढायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकताय एंडच्या भागापर्यंत मी पॉईंट दिलेला नाही. असं हे आपण हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे तिथला होल जरासं मोठं होतं आणि पटकन हुक त्याच्यामध्ये अटॅच होऊ शकतो. त्यासाठी असं ही जागा मोकळी करून घ्यायची आहे. तर हुक लावताना पहिल्यांदा आपल्याकडच्या बाजूला असं हे लावून घ्यायचं आहे उलट्या साईडने आणि नंतर हळूच ते उलटं करायचं आणि व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, जर तुम्ही सिंपल असं हुक लावलं तर इकडे तिकडे हुक होऊ शकतो आहे, त्याचं अंतरसुद्धा कमी जास्त होऊ शकते आणि
ते हुक टाईट बसवायचं असेल तर त्याच्यामध्ये जास्त टाके आपल्याला घ्यावे लागणार आहेत. तर असं जर तुम्ही बसवलं तर एका लाईनमध्ये हुक सेट होतात आणि तुम्हाला कळतंसुद्धा कोणता हुक मागे पुढे झाला आहे. पण आपण ज्यावेळेस असे होल पाडून घेतो त्यावेळेस हे हुक एकदम टाईटमध्ये बसतात आणि नंतर जस्ट 3 टाका आपण ह्याच्यावरनं घ्यायचं आणि हुक एकदम टाईटमध्ये बसेल. म्हणजे एका साईडला 3 दुसऱ्या साईडला 3 असं. हे बघा, ही टेक्निक जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने हुक लावून बघा. तर पुढे मी अजून वेगळ्या पद्धतीने हुक कसे लावायचे ते सुद्धा दाखवणार आहे. तर याच्यापूर्वी मिशनवरतीच आपण हुक कसे लावू शकतो त्याचा डिटेल व्हिडिओ मी सेपरेट केलेला आहे. म्हणजे हाताने ज्यांना हुक लावायला आवडत नाहीत तर ते मिशनवरती सुद्धा लावू शकतील. तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मिशनवरती सुद्धा आपण टाईटमध्ये इझिली हुक लावू शकतो आहे आणि ते पण दिसायला एकदम मस्त दिसतं फ्रेंड्स. तर तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आता हे सगळे हुक मी कपड्यामध्ये असे अटॅच करून घेतलेत. तर तुम्हाला पूर्ण याचा लुक दाखवते. हे बघा, व्यवस्थित एका लाईनमध्ये लावून घेतलेत आणि त्याचं टोक तुम्ही बघू शकताय. हुकपट्टीच्या बाहेर टोक येता कामा नये, हुकपट्टीच्या आतल्याच भागात टोक राहिलं पाहिजे. तर इथं बघा, हुकपट्टीपासून थोडं अंतर जास्त मी ठेवले. तर इथं सुईमध्ये धागा कसा ओवायचा ते मी तुम्हाला दाखवते. बऱ्याच वेळा काय होतं की धागा पटकन ओवला जात नाही. त्यासाठी काय करायचं, सुईमध्ये हे यंत्र घालायचं आणि ह्या यंत्रामध्ये हा धागा ठेवायचा आणि जस्ट फक्त ओढून घ्यायचा आहे. इझिली सुईमध्ये धागा घातला जातो. तर असं हे तुम्ही करू शकताय. मला जरा सुईमध्ये धागा घालताना त्रास होतो म्हणून मी नेहमी या यंत्राचा वापर करते. तर याचा शॉर्ट व्हिडिओ डीपमध्ये मी टाकलेला आहे, तो बघायचा असेल तर बघा, म्हणजे तुम्हाला अजून जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. तर आता पहा, असा खालच्या साईडने वरती आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. खालच्या साईडने म्हणजे पुढच्या साईडने नाही, इथंच वरतीच, म्हणजे वरच्याच साईडने खालच्या बाजूने आपण असं हे सुई वरती काढून घ्यायचे. तर मी कधी हुक लावताना बाहेरच्या बाजूने हुकचा जो पॉईंट आहे तो दिसत नाही अशा पद्धतीने लावते. म्हणजे मला आवडत नाही की पुढच्या भागाला जर टाके पडले त्या ठिकाणचा व्यवस्थित दिसत नाही तो शेप, म्हणून मला आवडत नाही. तर मी अशाच पद्धतीने हुक नेहमी लावत असते. हे बघा, फक्त जी हुकपट्टी आहे ना त्याच पट्टीला आपण हुक अटॅच करून घ्यायचे. म्हणजे काय होईल की फ्रंटच्या बाजूला अजिबात त्याची शिलाई दिसणार नाहीत. शिलाई म्हणजे त्याचे टाके आपण मारतो ना ते दिसणार नाहीत. तर तुम्ही वेगवेगळ्या ताईने वगैरे ब्लाऊज शिवलेले बघितले असतील. तर हुक लावल्यानंतर ते पॉईंट हुकचे जे छोटे छोटे टाके असतात ते बाहेरच्या बाजूने सुद्धा दिसतात. तर तसं नको असेल तर अशा पद्धतीने हुक लावण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतात हे हुकसुद्धा, त्याच पद्धतीने बसतात. फक्त फरक एवढाच आहे की बाहेरच्या साईडने अजिबात त्याचे टाके दिसत नाहीत. तर माझ्या सगळ्या ब्लाऊजचे मी अशाच पद्धतीने हुक लावून घेते. तर आता खालचा जो एक पॉईंट आहे त्या साईडला 3 वेळा फक्त आपण टाके मारून घ्यायचे. दुसऱ्या पण पॉईंटला 3 वेळा मारून घ्यायचे आणि आता वरती फक्त 2च वेळा आपण टाके मारून घ्यायचे आहेत. एवढ्याच वेळा टाके मारले तर परफेक्ट तुमचा हुक बसेल, अजिबात हालणारसुद्धा नाही. तर हे बघा, मी ज्या पद्धतीने हुक लावून घेते त्याच पद्धतीने तुम्हीही लावण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहीत नसेल, पण जर तुम्ही थोडी शिलाई शिकला असाल तर तुम्हाला नक्की समजलं असेल की हुक लावण्याच्या किती पद्धती आहेत किंवा कसे कसे हुक लावतात ते. तर आता पुन्हा एकदा आपण खालच्या साईडने एक टाका घ्यायचा आणि हा धागा आपण तोडायचा नाही. हा धागा तसाच इकडच्या साईडला घ्यायचा आणि खालच्या साईडने इथंसुद्धा पहिल्यांदा एका साईडने 3 टाके मारायचे, दुसऱ्या साईडने 3 टाके मारायचे आणि वरती फक्त 2 टाके मारून घ्यायचे आहेत. असंच आपण हुक जॉईन करून घ्यायचा. तर सगळे हुक मी ह्याच पद्धतीने लावून घेते फ्रेंड्स. आणि ज्यावेळेस आपण इकडच्या हुकपासून दुसऱ्या हुकपर्यंत धागा असा आणतो त्यावेळेस तो धागा टाईट करायचा नाही, लूज ठेवायचा, म्हणजे हुक व्यवस्थित बसतील. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते की आपण इंटरलॉक कसं करायचं असतं. म्हणजे जर तुमच्याकडे इंटरलॉक करण्याची मिशन नसेल तर तुम्ही हातावरती कशा पद्धतीने इंटरलॉक करू शकताय तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. तर इथं मी 4 पदरी दोरा लाल कलरचा घेतला आहे आणि खालून वरती आपण अशी ही सुई काढून घ्यायची आहे. हे बघा, ज्या पद्धतीने मी करते त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. आपले जे 4 पदर आहेत त्याच्यातल्या 2 पदरामध्ये सुई घालायची आणि अशी गाठ मारून घ्यायची आहे. नंतर वरून अजून एकदा सुई खालच्या साईडने घ्यायची आणि 2 पदर घ्यायचे आणि असे हे खेचून घ्यायचं आहे, म्हणजे गाठ व्यवस्थित बसते. तर हे बघा, आत्तासुद्धा वरूनच मी सुई घेतली आहे आणि नंतर खालून सुई वरती येताना 2 पदरमध्ये फक्त सुई आपल्याला घालून घ्यायची आहे आणि नंतर हे ओढायचं आहे. तर एकदम आपण मिशनवरती कसे ह्याचे जिगजॅग पद्धतीनं, म्हणजे
इंटरलॉकचे टाके मारतो त्याच पद्धतीने हे टाके बनतात. मी तुम्हाला झाल्यानंतर जवळूनसुद्धा दाखवते. एकदम मस्त फिनिशिंग येते. आणि जे दोरं आहेत ते जर वरती यायला नको असं वाटत असेल तर थोडंसं कापड तिथलं तुम्ही दुमडून घ्या. म्हणजे काय होईल की तो भाग एकदम मस्त राऊंडमध्ये तयार होईल. तर हे बघा असं हे ओढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला तुम्ही हातावरती इंटरलॉक करू शकताय. जर तुमच्याकडे मिशन नसेल इंटरलॉकची तर तुम्ही असं सुद्धा करू शकताय. काही ब्लाऊजचे कापड असं असतं की त्याला इंटरलॉक करायची गरजच असते, नाहीतर त्याचे धागे निघतात आणि ब्लाऊज पूर्ण खराब होऊ शकतो. तर तशा वेळी तुम्ही असं हे हाताने इंटरलॉक करू शकताय फ्रेंड्स. तर आता तुम्हाला समजलं असेल की 4 पदरी फक्त दोरा घ्यायचा आहे आणि मी जशा गाठी मारून घेते त्या पद्धतीने गाठी मारायला शिकायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही जुन्या कपड्यावरती गाठी मारायला शिका आणि नंतर हे तुम्ही करू शकताय. तर अशी तुम्ही एम्ब्रॉयडरीची डिझाईनसुद्धा बनवू शकताय. तर हे बघा मस्त मशीनवर करतो त्या पद्धतीने फिनिशिंग आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने ही शिलाईसुद्धा दिसते. तर आता मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते की दुसऱ्या पद्धतीने इंटरलॉक कसं करायचं आहे. हे एकदम सिंपल आहे. इथं आपल्याला 2 पदरी दोरा असला तरी चालतो. मी इथं 4 पदरी दोरा घेतलेला आहे आणि हे बघा जस्ट आपण खालच्या साईडने वरती सुई काढायची आणि एक गाठ मारायची. अशा गाठी फक्त मारत जायचं आहे आणि इंटरलॉक तयार होतं. 4 पदरी दोरा घेतला तर छान त्याचं गेटअप तयार होतं आहे. त्यामुळे 4 पदरी घेण्याचा प्रयत्न करा. जस्ट तुम्ही असंही केलं तरीसुद्धा व्यवस्थित इंटरलॉक होऊ शकते. पण धागे बाहेर येऊ नयेत म्हणून तुम्ही काय करा की कापड आहे ते थोडंसं फिरवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे राऊंडमध्ये घ्या म्हणजे धागे खालच्या साईडला जातील आणि हे व्यवस्थित लॉक होऊन जाईल आणि याचे ब्लाऊजचे धागेसुद्धा निघणार नाहीत. तर दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवल्या आहेत. हातावरती कसं इंटरलॉक करायचं आहे. तर कोणती पद्धत तुम्हाला आवडते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता फ्रेंड्स. तर ब्लाऊज शिलाई केल्यानंतर इंटरलॉक करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्याच ब्लाऊजसाठी नाही तर कोणकोणत्या कपड्याचे धागे निघतात त्यासाठी तर आहे. जी काही माहिती सांगितलेली आहे ती सुद्धा तुम्हाला समजली असेल. पॉईंट असतात ते तुम्ही नोट करून ठेवत चला म्हणजे की तुमच्या नंतर लक्षात राहील. आता आपल्या लक्षात राहतं पण काही दिवसांनी ते आपण विसरून जातो. मला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.